आज आम्ही वाटाणा आणि बटाट्याची मिक्स भाजी करणार आहे. मग मी इकडं वाटाणा फ्राय करत आहे. तर इकडं बटाटे शिजायला टाकले. हा वाटाणा आणि कांदा आणि टमॅटोची फ्राय करून त्याची पेस्ट करणार आहे. हा वाटाणा फ्राय करून झालेला आहे. आता आपण त्याला एका पातेल्यात आहे. मग त्यात ना लगेच थोडंसं तेल टाकू. थोडंसंच टाकायचं, लय नाही. आणि हा कांदा जो आहे हा कांदा त्यात टाकायचा आहे. हा चांगला फ्राय करायचा आहे. लाल होजेपर्यंत त्याला आपण फ्राय करायचं आहे. हे बघा असं झालेलं आहे लालसर. मग आता हे आपण वाटून काढायचंय. त्यावर हे भाजायचे टमॅटो ना फ्राय करून झालेले आहे. हे बघा मी भाजी टाकतीये. मग मी कढई घेतली गॅस लावला. हे बघा हे वाटून काढलंय. हे वाटाणा भाजून घेतलाय. हा बटाटा चिरून घेतलाय त्याला. आता मी आता तेल टाकणार आहे. तुम्हाला लागतंय तेवढं तेल टाक. मग आता हे तेल गरम झाल्यावर त्यात जिरं मोहरी टाकायची. बघा आणि आता या जिरं मोहरी टाकतीये एवढी. मोहरी तडकलेली आहे. आता मी यात जिरं टाकतीये. जिरं टाकल्यानंतर कढीपत्ता टाकतीये. मी हे बघा हे आमच्या घरातलं बाळ आहे. हे छोटं मी याला घेत करतीये. हे बघा मी आता ह्या कढईत वाटण टाकून घेतलंय. आता त्यात हळद टाकणार आहे. हे बघा फक्त आपण हळद टाकायची सध्या आणि हे चांगलं हलवायचं. तेल सुटेपर्यंत आपण ह्याला हे करायचं. हे थोडंसं हे झालंय. त्यात आपण तिखट टाकणार आहे. हे बारके 2 चम्मच टाकायचे. आणि मग हा येसूर आहे. सगळ्यांनाच माहित असं. हा 1 चम्मच टाकते ना. पहिला 1 चम्मच टाकलाय. मग आता परत आपण मिक्स करून घ्यायचंय. हे बघा हे अशा प्रकारे झालेला आहे. मग आता हा जो बटाटा होता ना आपण यात टाकायचा आहे. मग हा वाटाणा टाकायचा आहे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स करून झाले. आता मी यात 1 तांब्या पाणी टाकतीये. तुम्हाला पातळ किंवा घट हवी तसं पाणी टाका. आमच्या इथं पातळ भाजी लागते म्हणून मी पातळ भाजी केली. आता यात मी मीठ टाकतीये चवीनुसार. अगोदर एवढं टाकतीये. मग परत एवढं टाकते. मग आता याला मिक्स करायचं. आणि मग ही चिरलेली कोथिंबीर टाकायची ह्याच्यावर. हे बघा मग हे उकळी येऊपर्यंत ठेवायचं आहे गॅसवर.